आजचे अभिवचन यशया 65 आणि त्याचं 19वं वचन. त्या ठिकाणी येण्याप्रमाणे म्हटलेलं आहे, मी यरूशलेमेविषयी उल्हास पावेन, माझ्या लोकांविषयी आनंद पावेन. तिच्यात शोकाचा व आकांताचा शब्द पुन्हा ऐकू येणार नाही. प्रिय बंधू आणि भगिनींनो, यशयाचा ग्रंथ याचा 65वा अध्याय जर आम्ही संपूर्ण रीतीने वाचला तर आम्हाला पुन्हा एक वार यरूशलेमेला सर्वसमर्थ परमेश्वर ज्या प्रकारे आशीर्वादित त्या ठिकाणी करतो आणि त्याच्याविषयीची असणारी जी मनोरथ आहेत, त्याच्याविषयीची असणारी जी त्याची इच्छा आहे, पुन्हा एक वार त्यांना एकवट करून पुन्हा एक वार त्यांना आशीर्वादित कशा प्रकारे यरूशलेमकरांना करता येईल याच्या संबंधामध्ये आम्हाला बरीचशी अभिवचनं आणि आशीर्वादाची वचनं ती ह्या ठिकाणी यरूशलेमेसाठी आम्हाला पाहायला मिळतात. या सर्व गोष्टी पाहत असताना देवाचा एक खूप सुंदर गुणधर्म आम्हाला ह्या ठिकाणी पाहायला मिळतो आणि तो म्हणजे आम्ही किती देवापासून दूर गेलो, आम्ही किती देवासाठी किंवा त्याच्या संबंधामध्ये आम्ही बंडखोरी केली, तरीही आमच्यावर निस्सीम प्रीती करणारा, आमची काळजी घेणारा आणि सतत आमच्याकडे पाहणारा आमचा देव आम्हाला ह्या ठिकाणी दिसतो, की जो आजही आमच्या कठीणतेमध्ये आमची काळजी घेत असताना तो दिसतो. वास्तविक पाहता ज्या वेळेस आम्ही इस्रायलाचा इतिहास वाचतो त्यावेळेस आम्हाला हे लक्षात येतं की अनेक वेळेस इस्रायलाने त्या ठिकाणी देवासंगती फितुरी केली, देवापासून हे राष्ट्र दूर गेलं, देवाचा विसर, देवाच्या कृत्यांचा विसर ह्या राष्ट्राला पडला. पण देव त्यांना कधी विसरला नाही. परमेश्वर त्यांच्यावर प्रेम करतच गेला, प्रीती करतच गेला. जगातलं एकमेव राष्ट्र की ज्याच्या असणाऱ्या ज्या बॉर्डर्स आहेत ह्या सर्व समर्थ परमेश्वराने ठरवलेल्या आहेत, ज्याला तो आपल्या डोळ्याचं बुबुळ म्हणतो, ज्याच्यासाठी तो म्हणतो की मी त्याचं नाव आपल्या तळहातावर कोरलेलं आहे, ज्याच्यावर बुद्धी सामर्थ्याच्या पलीकडे जाऊन कृपा करत ह्या राष्ट्राच्या संबंधाने या राष्ट्राविषयी सर्वसमर्थ परमेश्वर अतिशय आविषी आम्हाला ह्या ठिकाणी दिसतो. यरूशलेमेवर प्रेम करणारा, इस्रायलावर प्रेम करणारा, या लोकांना पुन्हा एकवट करणारा हा देव आम्हाला ह्या ठिकाणी दिसतो. आणि यशया या सगळ्या गोष्टी एकवट करून ह्या 65व्या अध्यायामध्ये लिहित असताना खूप सुंदर ह्या ठिकाणी तो बऱ्याच गोष्टी त्या ठिकाणी सांगतो. पुन्हा एक वार यरूशलेमेला ते वैभव प्राप्त होईल, पुन्हा एक वार यरूशलेमेमध्ये त्या गोष्टी होऊ लागतील ज्या देवाच्या इच्छेमध्ये आहे, पुन्हा एक वार देव सर्व काही विसरून पुन्हा एक वार त्यांना एकवट करून पुन्हा एक वार त्यांना आशीर्वादामध्ये, त्याच्या असणाऱ्या सार्वभौम कृपेमध्ये तो पुन्हा त्या ठिकाणी त्यांना एकत्र करून त्यांना आशीर्वादित करेल, त्यांना नवनवीन गोष्टींचा अनुभव त्या ठिकाणी देईल. आम्ही जर यशया 65:17 पासून जर पुढे वाचलं तर त्या ठिकाणी नवे आकाश आणि नवी पृथ्वी या संदर्भामध्ये तो त्या ठिकाणी सर्वसमर्थ परमेश्वर यशयाच्या द्वारे त्या ठिकाणी सांगत असताना आम्हाला दिसतो. प्रिय बंधू आणि भगिनींनो, या सर्व गोष्टींमध्ये एक महत्त्वाची गोष्ट सर्वसमर्थ परमेश्वराचं वचन आम्हाला सांगतं. देव आमच्या जीवनामध्ये आशीर्वाद देतो, देव आमच्या जीवनामध्ये अभिवचनं देतो, देव आमच्या जीवनामध्ये आम्हाला असणाऱ्या उत्तमातल्या उत्तम गोष्टींनी आम्हाला त्या ठिकाणी तृप्त करतो. याचं एकमेव कारण हे आहे, यशया याचा 65वा अध्याय आणि त्याच्या 10व्या वचनामध्ये त्या ठिकाणी म्हटलंय, माझा धावा करणाऱ्या लोकांसाठी शारोन कळप चारण्याचे कुरण होईल, आखोराचे खोरे गुरांचा गोटा होईल. माझा धावा करणाऱ्यांसाठी. प्रियबंधू आणि भगिनींनो, या धकाधकीच्या जीवनामध्ये ज्या ठिकाणी आज आम्हाला मनुष्यासाठी वेळ नाही, ज्या ठिकाणी आम्ही स्वकेंद्रित जीवन जगण्यासाठी आम्ही त्या ठिकाणी पुढाकार घेत आहोत, आमच्याकडे सगळ्या सुखसुविधा असताना सुद्धा, लक्झरियस स्टेटस असताना सुद्धा, कम्फर्ट झोन असताना सुद्धा आम्ही प्रमाणाच्या बाहेर स्वकेंद्रित होत आहोत. अशा परिस्थितीमध्ये ज्या वेळेस आम्ही देवाला ओळखून देवाच्या समागमे राहून ज्यावेळेस आम्ही त्याचा धावा करू लागतो त्यावेळेस देव
आमच्या असणाऱ्या कठीणतेला आनंदामध्ये बदलतो. देव आमच्या असणाऱ्या दुःखाला त्या ठिकाणी आनंदामध्ये बदलतो. देव आमच्या संकटामध्ये, आमच्या जीवनामध्ये कृपा होतत राहतो. मी अनेक वेळेस सांगत असता म्हणतो, अनेक वेळेस आमची इच्छा असते की संकट निघून जावं, पण देव आमच्या जीवनामध्ये ती संकट ठेवतो. देव आमच्या जीवनामध्ये काही प्रकारच्या कठीणता ठेवतो ह्यासाठी की आम्ही बलसंपन्न त्याच्यामध्ये व्हावं आणि त्याचं गौरव आम्ही त्याच्या ह्या सर्व गोष्टींमध्ये आम्ही करावं. ज्यावेळेस या यरुशलेमेविषयी सर्वसमर्थ परमेश्वर त्याचा दास म्हणतो, मी यरुशलेमेविषयी उल्हास पावेन, माझ्या लोकांविषयी आनंद पावेन, तिच्यात शोकाचा आकांताचा शब्द पुन्हा ऐकू येणार नाही. मागं जे झालं ते पुन्हा आता होणार नाही. आणि म्हणून प्रिय बंधू आणि भगिनींनो, ज्यावेळेस आम्ही करासच्या पत्रामध्ये ज्यावेळेस आम्ही पाहायला सुरुवात करतो ना, त्यावेळेस आम्हाला एक महत्त्वाची गोष्ट करिंथच्या मंडळीच्या संदर्भामध्ये आम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळते. संत पौल करिंथच्या मंडळीच्या संदर्भामध्ये बोलत असताना एक महत्त्वाची गोष्ट ह्या ठिकाणी बोलतो की जी आम्हाला त्या ठिकाणी परिचित आहे. 2 करिंथ 5:17 तो म्हणतो, म्हणून जर कोणी ख्रिस्ताच्या ठायी असेल तर तो नवी उत्पत्ती आहे, जुने ते होऊन गेले, पहा ते नवे झाले आहे. एवढंच केवळ नाही, संत पौल सुद्धा फिलिपाईच्या पत्रामध्ये फिलिपाईच्या मंडळीला सांगत असताना तो म्हणतो, मी सर्व काही मागं सोडतो आणि एकच ध्येय जे माझं आहे त्या ध्येयाकडे मी त्या ठिकाणी धावत राहतो. प्रिय बंधू आणि भगिनींनो, आमच्या कठीणतेमध्ये, आमच्या भूतकाळामध्ये जे काही आहे ते सर्व विसरून जाऊन पुन्हा एक वार नव्याने स्वतःची प्रभूमध्ये पुनर्स्थापना करणं, स्वतःला पुनर्बांधणी करत प्रभूच्या नावामध्ये उभं राहणं आणि त्याच्या गौरवासाठी, त्याच्या आनंदासाठी स्वतःला त्या ठिकाणी तयार करणं, ही आमची महत्त्वाची जबाबदारी आहे. देव आमच्या सर्व गोष्टी नीटनेटक्या करायला तयार आहे. काय आम्ही प्रभूसाठी धावा करायला तयार आहोत का? काय प्रभूसाठी आम्ही कार्य करण्यासाठी तत्पर आहोत का? प्रभूसाठी आम्ही आवेशी आहोत का? आम्हाला ह्याकडे लक्ष केंद्रित करणं गरजेचं आहे. प्रभू आमच्यासाठी सर्व काही करायला तयार आहे. ज्याप्रमाणे यरुशलेमला तो म्हणतो की मी तुमच्या सगळ्या गोष्टी विसरून जाईन आणि त्या ठिकाणी पुन्हा त्या प्रकारचा आकांत, त्या प्रकारचं आक्रंदन त्या ठिकाणी होणार नाही. प्रिय बंधू आणि भगिनींनो, आमच्या कठीणतेला आनंदामध्ये बदलणारा आमचा देव आहे. जे अश्रुपूर्ण नेत्रांनी पेरणी करतात ते नक्कीच हर्षाने कापणी करतील, हे अभिवचन देणारा तो आमचा देव आहे. आणि म्हणून प्रिय बंधू आणि भगिनींनो, आमच्या सर्व गोष्टी त्या देवाच्या हातामध्ये द्या. आमचा भूतकाळ देवाच्या हातात द्या, आमचा वर्तमान देवाच्या हातामध्ये द्या, आमचं भवितव्य देवाच्या हातामध्ये द्या. मी अनेक वेळेस एक गोष्ट मोठ्या विश्वासाने ह्या ठिकाणी म्हणतो, मला माहीत नाही माझ्या भविष्यासाठी पुढं काय आहे, पण मला हे माहीत आहे माझं भवितव्य, माझं भविष्य कोणाच्या हातामध्ये आहे. प्रिय बंधू आणि भगिनींनो, हा विश्वास, ह्या प्रकारची प्रगल्भता, आत्मिक प्रगल्भता आमच्या जीवनामध्ये आम्ही तयार करणं गरजेचं आहे. आम्ही त्या देवाचे लोक आहोत जो आमच्यासाठी अशक्य गोष्ट शक्य करणारा देव आहे. आम्ही त्या देवाचे लोक आहोत जो आमची निराशा दूर करणारा देव आहे. जो व्यक्ती जे व्यक्तिमत्व ह्या देवाकडे लक्ष केंद्रित करतं, या देवाकडे पाहतं, त्यांचं मुख लज्जेनं कधीच काळवंडत नाही. ज्या पामराने धावा केला त्या प्रत्येक पामराचा धावा ऐकणारा हा आमचा देव आहे. याच्याकडे लक्ष द्या, त्याचा धावा करा आणि त्याच्या आशीर्वादांना प्राप्त करून आपल्या जीवनाची, आपल्या कुटुंबाच्या जीवनाची पुनर्बांधणी करा. देवबाप आपल्या सर्वांना आशीर्वादित करो.